मोदी शहा या बाह्यशक्ती पवारांच्या पक्षात अडचणी निर्माण करतायत असं राऊतांनी म्हटलंय। प्रादेशिक पक्षात मोदी शहांना स्थैर्य नको, राऊतांनी हा आरोप केलाय। एनडीए सोबत जाण्यासंदर्भातील चर्चांचं सुळेंकडून याआधीच खंडन, आमचा त्यांच्यावर भरोसा असं सपकाळ यांनी म्हटलंय। मला सांगणं उचित होणार नाही, कारण की शेवटी कोण कोणत्या पक्षामध्ये जातो हे आज आपण काही सांगू शकत नाही। पण चर्चा मी पण ऐकतोय आज प्रत्येक पेपरला, प्रिंट मीडियाला सगळीकडे हेडलाईन तीच आहे। शरद पवार साहेब महाविकास आघाडीतले महत्त्वाचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षातल्या अडचणी दूर करायला ते समर्थ आहेत, एवढंच मी सांगतो। अडचणी या निर्माण केल्या जात आहेत बाह्य शक्तींकडून। जसं पूर्वी भारतामध्ये काय घडलं की परकीय हात आहे असं म्हटलं जायचं, तसं या प्रत्येक अडचणीमागे विरोधी पक्षातल्या एक बाह्य शक्ती आहे। ती बाह्य शक्ती म्हणजे मोदी शहांची। त्यांना कोणीही या देशातल्या प्रादेशिक पक्षामध्ये स्थैर्य यावं, नीट काम व्हावं, विरोधी पक्षाची भूमिका नीट बजावावी असं त्यांना वाटतं। इस प्रकार से बहुत लंबी दिनों से चर्चा चल रही है और इन चर्चा को लेकर उनके पार्टी की नेता खासदार सुप्रिया सुले जी ने इसका खंडन किया है, इसलिए उनके खंडन पर हमने भरोसा रखना चाहिए। तर प्रादेशिक पक्षात एनडीए सोबत जाण्यासंदर्भातील चर्चांचं सुळेंकडून याआधीच खंडन करण्यात आलेलं आहे असं सपकाळ यांनी म्हटलंय। जातीय आणि धार्मिक धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंतराव जातील असं त्यांच्या शत्रूंनाही वाटणार नाही। आणि जयंतराव पाटलांकडे जी क्षमता आहे कामाची, ते आता जे कोणी आहेत विधिमंडळात त्यांच्यापेक्षा खूप उच्च क्षमता। त्याच्यामुळे हे कुठल्या एखाद्या गटात वगैरे सामील होऊन ते काय वेगळा विचार करतील। आणि आता आर पाटलांचे चिरंजीव आहेत, स्वतः रोहित पवार आहेत, त्यानंतर असे अनेक आमदार, 10 जरी संख्या 10 असली तरी त्यांच्यातले बहुसंख्य आमदार हे याच विचाराचे आहेत, शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचाराचे आहेत। सांगलीमध्ये कुणाचं नेतृत्व सक्षम आहे याचा निर्णय सांगलीकरांनी केलाय। जयंत पाटील यांना प्रमाणपत्र देण्यापेक्षा आमचे नेते गोपीचंदजी पडळकर यांनी विधानसभेमध्ये जयंत पाटील यांच्यावर केलेलं भाषण ऐका। सांगलीकरांनी त्यांचं नेतृत्व निवडलंय। तुम्ही कितीही कुणाला प्रमाणपत्र दिली तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही। तुम्ही आपल्या पक्षाची जी वाताहत होते त्याच्याकडे लक्ष द्या आणि मग इतरांना प्रमाणपत्र वाटत सुद्धा। सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये एक मोठा ट्विस्ट। राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत नोटीस पाठवली। सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः नोटीस पाठवली की त्यामागे आणखी कोण आहे? पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून नोटीसबाबत अधिकची माहिती घेतली जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला आता त्यांच्या पक्षातून आव्हान देण्यात आलंय। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी सुनेत्रा पवार यांना नोटीस पाठवली असून त्यांच्या निवडीला थेट आव्हान दिलंय। या नोटिशीनंतर पक्षात एकच खळबळ उडाली असून सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः ही नोटीस पाठवली की यामागे दुसरं कुणाचं डोकं आहे याचा आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून शोध घेतला जाणार आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलांमार्फत पाठवलेल्या नोटिशीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीवरच आक्षेप घेतलाय। नोटिशीत नेमकं काय? 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पूर्णपणे अवैध आणि घटनाविरोधी आहे। ही निवडणूक रद्द करण्यात यावी। 28 जानेवारीला अजित पवारांचा मृत्यू झाला। त्यानंतर पक्षानं 17 फेब्रुवारीला प्रफुल्ल पटेल हे अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहतील असं निवडणूक आयोगाला कळवलं। 18 फेब्रुवारीला बृजमोहन श्रीवास्तव यांनी योग्य प्रक्रिया पार न पाडता निवडणूक प्रक्रिया सुरू केली। पक्षाची बैठक बोलावण्यात आली नव्हती, कोणतीही नोटीस देण्यात आली नव्हती। सुनेत्रा पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदी एकतर्फी निवडून दिलं। पक्षानं 28 फेब्रुवारी, 10 मार्च आणि 29 एप्रिलला निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामध्ये खूप विसंगती आहे। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून झालेली निवड बेकायदेशीर आहे। पक्षात नवीन स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका घ्या। मागण्या मान्य न झाल्यास पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असं सच्चिदानंद सिंह यांनी त्यांच्या नोटिशीत म्हटलंय। मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार असा अंतर्गत कलह झाल्याच्या चर्चा रंगल्या होत्या।
याच कलहाची ही पुढची आवृत्ती तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे। याचं कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगासोबत प्रफुल्ल पटेल यांनी केलेला पत्रव्यवहार सुनेत्रा पवार यांनी मार्च महिन्यात पत्र पाठवून रद्द केला होता। त्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांची केवळ राज्यसभेचे गटनेते आणि सुनील तटकरे यांची लोकसभेचे गटनेते एवढीच माहिती लिहिण्यात आली होती। यावरून विविध चर्चांना उधाण आल्यानंतर या पत्रात टायपिंग मिस्टेक झाल्याचं सांगून राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांनी या वादावर पडदा टाकला होता। या घटनेला 4 महिने उलटले तरी अद्याप या दोघांच्या पदाबाबत निर्माण झालेला संभ्रम पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलेला नाही। किंबहुना निवडणूक आयोगाला नव्यानं पत्रव्यवहार केला की नाही याबाबत देखील स्पष्टता देण्यात आलेली नाही। त्यामुळेच सध्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत घेण्यात आलेल्या आक्षेपात आणखी कोणाचा हात आहे का याचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे।